नमस्कार सगळ्यांना. सो एकच मिनिट. आज आपला एंजलचा शेवटचा क्लास होता, शेवटचा सेशन होता. मला वाटतं जवळजवळ 12 ते 13 दिवसांपासून आपण हा क्लास करतोय. सो हा क्लास तुम्हाला कसा वाटला, खरंच वर्थ आहे का, किंवा तुम्हाला येणारे छोटे मोठे एक्सपिरियन्स तुम्ही आज शेअर करू शकता. त्याचबरोबर या कोर्ससाठी काही तुमचा फीडबॅक असेल तर तो सुद्धा मला दिलात तर आवडेल. ठीक आहे. सो एकच मिनिट. हा, कोण बोलेल? एकेकाने बोला प्लीज, हा, ज्यांना इच्छा असेल त्यांनी. हा, सीमा मॅडम बोला. हा मॅडम, मी सीमा बोलते. काल म्हणजे माझ्या भावाची एन्जिओग्राफी झाली ना, तर काल त्याचं चेकिंग होतं आणि अजून एक ब्लॉकेज आहे. आणि त्याला काल 2D इको करायला बोलवलं होतं डॉक्टरांनी. मग मी एंजलला सांगितलं की तू जा त्यांच्यासोबत आणि आता सगळे रिपोर्ट नॉर्मल येऊ दे आणि पंपिंग जे आपल्या आपल्या लोकांचं जे नॉर्मल असतं तर त्याचं पण तसं पंपिंग नॉर्मल होऊ दे. तो गेला डॉक्टरांकडे आणि चेकिंग केलं आणि त्यांनी मला लगेच फोन केला, बाप रे, की हम्म. ताई सगळं नॉर्मल आहे, एकदम काहीच नाही आहे, अरे सगळं वा, सगळं ग्रेट. नॉर्मल आहे. पंपिंग आपल्या नॉर्मल लोकांसारखं झालं, खूप छान. वा, मला हा ग्रेट. अनुभव, काटे आले माझ्या अंगावरती. खूप सुंदर, खूप सुंदर अनुभव खूप आला काल. छान. खरं खूप खूप छान आलं, छान. म्हणजे मला इतकं छान वाटलं, मी इतकी टेन्शन मध्ये होते, एकदम सुंदर म्हणजे वाटलं. एंजल्स तुमच्याशी फार लवकर कनेक्ट झाले. खूप छान. हो, खूप छान. मला हा अनुभव तर म्हणजे ग्रेट ग्रेट, व्हेरी नाईस. खूपच येस, छान. येस. आणि एक आणि थँक्यू मॅम, मला तुम्हाला वाटतं एक थँक्यू थँक्यू. फ्रेंडशिपचा काहीतरी एक्सपिरियन्स होता ना तुमचा, हो, आणि सुरुवातीला माझं मी सांगितलेलं. ओके. 4 वर्ष झाले मी बोलत नव्हती तिच्याशी. तर मग मी असं सांगितलं, तर मला वाटत होती इच्छा की बोलावं आपण तिच्याशी. आता कझिन होती माझी एक. मग मी एंजलला कॉल केला, तर किती दिवस झाले बोलत नाही, काहीतरी तुम्ही करा, चमत्कार घडून आणा, काहीतरी करा. आणि आमच्या दोघींचा एक फ्रेंड आहे, त्याच्या मुलाचं लग्न होतं, त्यांनी आम्हाला बोलवलं, बस त्याच्यात गेलो आणि तिचा मला कॉल आला, बस की आपल्याला जायचं आणि बोलायचं. हा अनुभव पण सुंदर बघा, म्हणजे आहे, एकदम हार्ट टू सुंदर हार्ट आहे. कनेक्शन. खूप छान. हो हो. हो, मला म्हणजे छोटे मोठे येतातच आहे अनुभव, खूपच सुंदर येतात ते, म्हणजे थँक्यू, त्याच्याकरता. थँक्यू आणि सो मी तुमचा मच. थँक्यू मी तुम्हाला म्हणते की मी खरंच हा केला एंजलचा क्लास, खूप छान, एकदम छान झालं एंजल मला. आणि आपल्या थँक्यू. एकदा अटेंडमेंटला तुम्ही जे घेतलं होतं सुरुवातीला, त्याच्यात मी रडली पण होती, बोलली होती की माझे आई वडील मला भेटले होते म्हणून त्याच्यामध्ये. मला ते तर म्हणजे कनेक्शन स्ट्रॉंग अनबिलिव्हेबल. झालंय तुमचं. हो हो, चलो, खूप सुंदर, थँक्यू म्हणजे मी सो तर मच. रडली. बरं, आपण एक शॉर्ट मला मध्ये घेणार आहोत, ठीक आहे? हा, आणखीन कोण बोलणार आहे? बरं मॅडम, तुम्ही हँड डाऊन करा, हा. ज्यांना बोलायचं त्यांनी हँड रेज करा, म्हणजे मला कळेल. हा, जान्हवी मॅडम. आधीच हँड रेज करून ठेवा, म्हणजे मला पटकन कळेल. जान्हवी मॅडम. मॅम, थँक्यू आम्हाला एन्जॉय करून शिकवण्याबद्दल. खरंच खूप थँक्यू. इतके सुंदर अनुभव आलेत, खूप आलेत, पण अगदी दोन मी सांगते की फर्स्ट टाइम एक एंजलचं मला अनुभव आला. म्हणजे अशी एक सिच्युएशन होती की त्यामध्ये मला कळत नव्हतं काही करायचं आणि मी म्हणजे खूप हाताबाहेर चाललेली होती. आणि त्यावेळेला मी कॉल केला आणि विदिन सेकंड ती सिच्युएशन कव्हर झाली. म्हणजे काही प्रॉब्लेम आला नाही मला आणि खूप चांगलं वाटलं. आणि दुसऱ्यांदा मला माझं कानातलं सोन्याचं हरवलं होतं आणि मी अर्धा तास शोधत होते आणि मला लक्षात नाही. आणि मी त्यानंतर एंजलला कॉल केला. एंजलला कॉल करून मी स्पष्ट सांगितलं की माझं कानातलं मिळवू दे, आता मिळत नाहीये वगैरे सगळे सांगितलं. तरी मी अक्षरशः सांगते, मी बघितलं, दमले आणि शेवटी केसांच्यात हात घातला आणि असं हातात केसात हातात आलं माझ्या अरे कानातलं. वा, खूप छान. ऑन द म्हणजे हा मी एक्सपिरियन्स खरंच मी खूप छान डोळ्यात होता. अक्षरशः पाणी आलं. खूप पाणी आलं ना माझ्या डोळ्यात. ऐकू काय करू, आता माझं मिळत नाहीये. त्याला खूप छान खूप एक्सपिरियन्स होता हा. छान. थँक्यू सो मच. हा, मानसी मॅडम. बाकीच्या सगळ्यांनी आपले माईक बंद करा प्लीज, आणि ज्यांना बोलायचंय त्यांनी फक्त हँड रेज करा. हा, मानसी मॅडम. तर मी मानसी रावराणे बोलते. मी ज्योती पवार मॅडम कडनं एंजल थेरपी हा कोर्स केला. मॅडमने एवढं छान शिकवलं, एवढं छान एक्सप्लेन केलं आणि ते 15 आर्क एंजलची माहिती एवढी छान दिली ना, की असं वाटतं की असं म्हणजे काहीतरी मंत्रच ऐकतो असं वाटत होतं. आणि तो मी व्हिडिओ परत परत बघते, मला एवढं खूप छान वाटतं. आणि हा कोर्स केल्यानंतर मला खूप असा कॉन्फिडन्स आलाय, खूप पॉझिटिव्हिटी आल्यासारखी वाटते. कारण रेकीने तर मला खूपच दिलंय आणि आता एंजल पण देत आहेत. त्यामुळे थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच. हा, नलिनी मॅडम. माझं नाव नलिनी भोईटे.
मी ज्योती मॅडमच्याकडे एंजल कोर्स करतेय आणि मला एवढा आनंद होतोय ना 8-10 दिवस झालं की म्हणते की देवानी मेन पॉइंटला मला म्हणजे टायमिंगला हा कोर्स पाठवलाय आणि एवढं छान वाटते मला. एवढे रोज अनुभव येतात. मी 2-3च अनुभव त्यातले सांगते. मॅडमनी बोललेले की रात्रीचा काळ असेल तर एंजल आपल्या बरोबर असते. तर माझा मोठा मोठा मुलगा 11वीला आहे आणि तो रात्रीच्या 2 वाजेपर्यंत अभ्यास करत होता. मला अचानक जाग आली आणि मी बोलले की अरे एवढ्या उशीर का अभ्यास करतो, म्हणून त्याला राग आला. तो उठून बिल्डिंगच्या खाली गेला. अरे मी म्हणलं 2 वाजता आता काय करणार, त्याचे बाबा पण झोपलेले होते, उठू शकत नव्हते. एंजलला कॉल केला, म्हणलं एंजल प्लीज तुम्ही हेल्प करा, त्याचं रक्षण करा. मला दिसेना पण वरून तो. शेवटी एंजलला म्हणले चल तुम्ही आता माझ्या बरोबर. मी खाली गेले मॅम. चक्क मी बिल्डिंगला राऊंड मारताना 2 फेदर दिसले मला खाली. अरे आणि तो ओ नेमका तिथं पाण्यात वाव. बसलेला होता आणि काही नाही शांत बसलेला झोका घेत होता. त्याला म्हणलं चल, नाही म्हणला आई तू जा. मी परत रिटर्न आले. रिटर्न येताना मला ते फेदर दिसलेच नाहीत दोन्ही. एक की ते ब्लॅक होते मॅम, पूर्ण असे मोठे होते, पण येताना मला ते दिसलेच नाहीत. आणि भीती सुद्धा नाही मला. एवढी भीती वाटते खाली जाताना. रात्रीच्या 2 वाजता वॉचमन लोक झोपलेली होती. मी तिथेच थांबली. एंजलला म्हणलं प्लीज त्याला लवकर बोलवा. तो आला लगेच माझ्या पाठी. त्यामुळे थँक्यू सो छान. मच मॅम, एकदम मेन थँक्यू. टायमिंगला आला. थँक्यू सो मच. हा, प्रीती आणि मॅडम. मोबाईलचा पण अनुभव आहे मॅम. हा, ओके. बोला मोबाईलचं सांगा. हा, मोबाईलचा पण. माझ्या मिस्टरांचा मोबाईल 9 वाजता ते ऑफिसवरून आले तर येताना खाली दुकानात राहिलेला. हा त्यांना माहीतच नव्हता. घरी आल्यानंतर सुद्धा माहित नाही की आपला मोबाईल कुठे. 11 दुकानामध्ये वाजता म्हणजे कोणाच्या म्हणजे शॉपमध्ये? कुठे राहिलं हे सुद्धा माहित नाही. अच्छा, ओके. 11 वाजता 2 तासाने माझा छोटा मुलगा त्याचा स्टडी पाहण्यासाठी मोबाईल घेतलेला. तर म्हणलं बाबा फोन कुठे, तर सगळीकडे चेक केला घरात. त्यावेळी माझा फोन पण अचानक बंद पडला. आता फोन कसा लावायचा, तो फोन पण लागेना. मग सगळ्या घरात शोधला. मग दुसऱ्यांच्याकडून फोन केला, तिथे पण नाही. मग जेव्हा मी एंजलला कॉल केला त्यानंतर एक जणाकडून त्याचा फोन लागला गेला आणि मग त्या दुकानदाराचा फोन आला की तुमचा फोन इथं राहिला आहे म्हणून. हो. एंजलला कॉल केल्यानंतर तो मोबाईल सापडला. नाहीतर मोबाईल अशी वस्तू आहे की हा 1 सेकंड मध्ये त्यातला नंबर हा काढला जातो, बंद केला जातो. हो हो. 9ला गेलेला मॅम, तो 11 वाजता मोबाईल मिळाला. चला, खूप छान. थँक्यू सो मच मॅम तुम्हाला. थँक्यू. थँक्यू सो मच. हा, प्रीती मॅडम. ओके. मी प्रीती तांबे. मी ज्योती मॅडमकडे एंजल कोर्स केला आहे आणि मला एक्सपिरियन्स आले, छोटे मोठे खूप एक्सपिरियन्स येतात. खास करून मला माझ्या मुलांसाठीच मी वापर करत असते. तर मुलगी माझी ट्युशनला जाते, तर मग मी तिला एकदा एंजलचं हिलिंग केलं. तिला म्हटलं काही नाही करत, मी जादू करते, तू बघ फक्त. रेकी आणि एंजल दोन्ही केलं. मग ती नेक्स्ट डे मला स्वतःहून बोलली मम्मी मला जादू कर, मग मी क्लासला जाते, मला मजा येते. म्हटलं ओके. आणि आता ती डेली, आता मला वाटतं 4-5 दिवस झाले ना, ती डेली हिलिंग घेऊन जाते. आणि एक थोडीशी आई म्हणून मुलीच्या बाबतीत थोडी भीती असते की ती ट्युशनला जवळच आहे, पण भीती असते की ती सेफ जाईल नाही वगैरे. तर मी डेली मग तिला एंजलला सांगते की तुम्ही तिच्या बरोबर जा, तिला अभ्यासात पण मदत करा आणि तिच्या बरोबर येताना तिलाही सुरक्षित घेऊन तुम्ही सुद्धा माझ्याकडे परत या. आणि हा एक्सपिरियन्स आहे की तिचा आता जो अभ्यास मी बघते ना, तो मी हे करणार आणि ती करते पण आता व्यवस्थित. हळूहळू तिचं पुन्हा ते लक्ष अभ्यासामध्ये वळायला लागलंय. तर माझ्यासाठी हा एक खूप चांगला आहे. आणि मुलगा माझा, थोडक्यात आपण एंजलचा कोर्स केल्यानंतर आपल्या मुलांना सुद्धा त्याचा उपयोग हो, होतो. आणि माझा मुलगा इथे तिथे कोणाच्या तरी घरी खेळत असतो आणि मला माहित नसतं हा कुठे आहे नक्की. मी एंजलला कॉल करते की कुठून तरी त्याचा आवाज मला येऊ दे आणि कळू दे तो कुठे आहे. आणि मला विदिन एक 5 मिनिटात मला कळतात बरं, चहा प्रत्येक इथे. वेळेला असं शॉर्टकट मारू नका. ओके. नाही, कुठेही असतो तो. सोसायटीमध्ये खूप मोठी सोसायटी आहे आणि तो नाही दिसला तरी लोक विचारतात तुमचा मलांक नाही दिसाय गावाला वगैरे काय, एवढूसा कुठे एकटा जाणार. त्यामुळे मग कुठे जाणार मी शोधायला, असं पण होतं. मग मी सरळ हा मार्ग अवलंबते की मी बाहेर पडलीये, मला तो दिसू दे किंवा आवाज येऊ दे मला त्याचा. चलो, असं. त्यामुळे थँक्यू सो थँक्यू. मच. आता आपण हा, शुभांगी मॅडम बोला. मॅडम माझ्या जाऊबाई आता लग्न झाल्यापासून जवळजवळ 30-35 वर्ष आमच्याकडे कधीच आली नाही. आणि आता ती जवळजवळ 2-3 महिने आजारीच होती. आम्ही 2-3 वेळा जाऊन तिला सांगितलं चल माझ्याकडे चल, तरी सुद्धा तिची येण्याची इच्छा नव्हती. घरगुती पण मॅटर. त्या दिवशी गेली. मी अचानक असं एंजलला कॉल केला की तिला येण्याची इच्छा होऊ दे. आणि माझ्याकडे 4 दिवस आली. चौथ्या दिवशी ती थोडी थोडी सिरियस झाली. मी एंजलला प्रार्थना केली की तिला चांगली मुक्ती द्या आणि खरोखर तिला मंगळवारी सकाळी 8 वाजता मुक्ती मिळाली. अरे वा, खूप शुभांगी मॅडमने खऱ्या अर्थाने ती खूप खूपच छान आजारी होती, प्रार्थना केली खूपच आजारी त्यांच्यासाठी. होती. खूप छान प्रार्थना केली की बघा,
एंजल एखाद्या व्यक्तीला मुक्ती देतात, म्हणजे त्याचं मरण सोपं करतात. खूप छान. आणि त्यांची प्रार्थना पण ऐकली की ते शेवटच्या क्षणाला त्यांच्या घरी आले. खूप छान. हो खरंच खूप सुंदर एक्सपिरियन्स होता तुमचा. एवढ्या वर्षात नाही झालं, ते या वर्षात झालं. हो तिची म्हणजे कधीच ती आमच्याकडे यायची नाही, कोणाकडेच नाही. ओके ओके. थँक्यू सो मच. चल, आपण एंजलचे आभार मानूया. Thank you. ओके. आणखीन कोणाला शेअर करायचंय आपलं एक्सपिरियन्स काय? हा मॅम मी बोलते. हा बोला ना, छाया मॅडम. हा मी छाया पाटील चेंबूरवरून ज्योती पवार मॅडमकडे मी एंजल्स रेकीचं हे केलं. पण माझा योगायोग असा की मी एक त्याच्यामध्ये खूप मला इंटरेस्ट आणि खूप छान वाटतं. आणि मोस्टली एंजल्सच्या मध्ये मला तेवढं हे नव्हतं, पण मी फ्रेंड बोलले काय करूया, तर मी हे केलं. पण मला आता रोजच अनुभव खूप छान छान येत आहेत. त्या दिवशी मी ट्रॅव्हलिंगमध्ये मला अगदी लवकर पोचायचं होतं आणि रिटर्न घरी पुन्हा यायचं होतं. पण मी एंजलला कॉल केला जातानाच मला ट्रेन पटापट मिळाली. विदिन काही सेकंदातच ट्रेन मिळाली, लगेच विदिन सेकंदातच ऑटोही मिळाली. आणि मला तेव्हा तर जाताना तर खूप एवढे नंबर दिसत होते ना, खूप म्हणजे खूप मी आनंदित झाली. आणि आजही मी म्हणजे रोज आता आजही माझ्या छोट्या मुलीचं ना फर्स्ट स्टँडर्डला आहे, तर कसं ते जास्त पिरियड स्कूल असते ना 1 to 6, ती थोडी अशी इमोशनल हे होत होती आणि आज भगवान. जाताना तिच्या पेनिंग होत होतं. तर मग ती म्हणली मम्मा आता थांब, म्हणलं मी तुला ना हे करते. तर मग तिला मी थोडंसं एंजलचं म्हणजे केलं हिलिंग करून एंजलला कॉल करून तिला. तर तिचंही काही सेकंदामध्येच तिच्या पोटात म्हणजे दुखायचं बंद झालं. पण मी रोज तिला मुलीलाही जाताना जसं प्रीती मॅडम प्रमाणे मी हिल करताना एंजलला कॉल करून मुलींचं प्रोटेक्शनसाठी मी हे करते. पण खूप छान वाटतं आणि रोज खूप छान कनेक्टिव्हिटी एंजलची वाटते. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्रीती मॅडम सारखं शॉर्टकट मारू नका पण बरं. हा, राधिका मॅडम. हॅलो मॅम, हा, नमस्कार, नमस्ते. बोलू. मी राधिका शिरभाते पुण्यावरून आहे. अच्छा अच्छा, मला राधिका ना मॅडम खूप पुण्यावरून आहात तुम्ही? हा पुण्यावरून आहे. ओके ओके. हा मला ना अशी ट्रॅव्हलची वगैरे अशी खूप भीती वाटायची. ती भीती माझ्या मनातून पूर्ण निघाली. आणि माझी मुलगी फार त्रास देते, म्हणजे जिथं ती एक्स्ट्रीम करते की तिथं आता मला मनात वाटते की नाही, आता एंजल आहे, आता तेवढी भीती माझ्या मनात नाही राहिली. मला ना खूप असं एक्सप्लेन करता येत नाही, पण मी एवढं नक्की सांगू इच्छिते की मॅम तुम्ही ना टॉप टू बॉटम, बॉटम म्हणतात ना, म्हणजे ए पासून झेड पर्यंत ते एकदम व्यवस्थित. आणि जोही असेल त्याचं अगल्याचं वय किती असो, कोणाचं 35 असणार, कोणाचं 60 असणार, त्या प्रत्येकाला तेवढंच प्रामाणिकपणे कळतं. आणि ते प्रत्येक जण त्याचा अनुभव घेतो, हे खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सगळेच टीचर थँक्यू असे सो मच. नसतात, सगळेच गुरु असे नसतात. आणि मी स्वतः कधीच कोणावर लवकर विश्वास ठेवत नाही. माझा फार विश्वासघात झालेला, खरं सांगते मी. आणि मी रेकी 1 तुमच्याकडे केलं, सेकंड केलं, थर्ड केलं, परत मनी रेकी केली आणि एंजल. आणि जेव्हापासनं केलं फर्स्ट दिवसापासून मला रिपीटेड नंबर दिसतात. आणि कसं काही झालं की लगेच मला मनातून असं लगेच उत्तर येतं की नाही आता सगळं ठीक होणार, हे असं. तर मला एक खूप असा आनंद आहे आणि मी खरंच मनापासून म्हणते मला खूप खूप थँक्यू. थँक्यू जेही सो लोक मच. शिकताल आणि त्या सगळ्यांचं नक्कीच त्यांच्या जीवनात आनंदही येणार. आणि ते स्वतःची हेल्प करणार, दुसऱ्याची हेल्प करणार. आणि तुमचं शिकवण्याची पद्धत अतिउत्तम. थँक्यू सगळ्यांना सो मच. कळतं, त्याच्यासाठी मनापासून थँक्यू सो मच. आणि थँक्यू एकदा तरी सगळ्यांनी हा कोर्स करावा, म्हणजे ज्याने त्यांच्या जीवनातले प्रॉब्लेम हळूहळू कमी होईल, असं मला वाटते. थँक्यू सो मच. थँक्यू पण सो सगळे मच. करत नाहीत, कारण बुलावा आने के बाद ही सब होता है. राईट. हे पण आहे, मला पण खूप आणि वर्ष लागलीत करायला. त्याच्यासाठी ते कनेक्शन लागतं. येस, माधवी वायदांडे. हॅलो. हा हा, मॅम. नमस्कार. नमस्कार, मी माधवी वायदंडे. मी रेकी 1, 2, 3 तुमच्याकडे केली आणि त्या पिरियड मध्ये मी ऍक्च्युली खूप आजारी होते. तुम्हाला तर माहिती माझी एन्जिओग्राफी झाली, हे झालं. येस येस येस. पण रेकी 3 झाल्यानंतर मी एवढ्या आजारी याच्यात पण तिथून मेडिटेशन चालू केलं, तुमच्याकडे शिकलेलं तुमच्या सेवन माधवी चक्र. मॅडमची ना, माधवी मॅडम आता कुठल्या आजारातून बाहेर आलात तुम्ही, जरा सांगा बरं. एन्जिओग्राफी झाली माझी. आणि खूप मोठी. एन्जिओग्राफी आणि झाल्यानंतर 15 दिवसांनी लगेच मॅडमनी क्लास जॉईन केला. क्लास जॉईन केला. काहीच माहित नव्हतं आणि मॅडम मला फोन करून सांगतात, मॅडम असं असं झालंय. मी म्हटलं तुम्ही क्लास का जॉईन केलात लगेच? नाही, आणि खरंच मॅडम थँक्यू. मी तुमचं ते मेडिटेशन ऐकायला लागले, लगेच माझ्या समोर एंजलचा कोर्स आला
एंजलचा कोर्स केला आणि आता मला असं अजिबात वाटत नाही की मी आजारी होते किंवा आजारी आहे म्हणून. मनातून ह्या सगळं म्हणजे भीती गेली नाही तर रोज मला असं वाटायचं मला आज काहीतरी होतंय, मला काहीतरी होतंय. पण आता मला आठवत सुद्धा नाही आणि खरं सांगू मॅम थँक्यू. मला थायरॉइडची गोळी होती ती थायरॉइडची गोळी सुद्धा सुटली माझी. पूर्ण अरे 3 वा. वेळा चेक केलं, 3 वेळा माझे रिपोर्ट नॉर्मल. फक्त मी हिलिंग देत होते की माझी थायरॉइडची गोळी संपले आणि माझ्या सगळ्या गोळ्या हळूहळू कमी होत आल्यात आणि खरोखर सर्व छान झालं. आता माझ्या मनातल्या आजारपणाची भीती पण गेली. थँक्यू एंजल आणि थँक्यू थँक्यू. मॅडम पहिलं तुम्हाला. थँक्यू सो मच. बरं, आपण शुभांगी मॅडमला विचारूया. शुभांगी गुरु, त्या आपल्यासाठी, त्यांच्यासाठी मी नवीन आहे. हा बोला शुभांगी मॅडम. आवाज आवाज नाही येते बरं तुमचा. नाही, हेडफोन काढावे लागतील तुम्हाला. आवाज येतोय मॅडम? हा, आता येतोय. ओके. नमस्कार. मी तुमच्याकडे पहिल्यांदाच एंजलचा कोर्स केला आणि मला तुमची शिकवायची पद्धत खूप आवडली. म्हणजे इतकं छान शिकवला तुम्ही आणि एंजलचे मला पहिल्या दिवसापासूनच छोटे छोटे अनुभव यायला लागले. पण माझी एक वस्तू मी मे महिन्यापासून शोधत होते आणि ती मला सापडत नव्हती. आणि 2-4 दिवस झाले आपल्या क्लासला आणि मी अचानक असं मला क्लिक झालं की अरे मॅडमनी सांगितलं तर कॉल करून बघूया. आणि मी कॉल केल्यावर एका मिनिटाच्या आत माझ्या समोर ती वस्तू असलेली सारखी मला मिळाली. आणि एंजल नंबरचे वगैरे तर एक्सपिरियन्स खूप वाढलेत माझे. आणखीन बाकी पण बरेच छान छान अनुभव यायला लागले. म्हणजे 1-2 वर्षापासून ज्या व्यक्तींशी बोलणं नव्हतं त्या व्यक्तींशी बोलणं सुरू झालं. आणि तुमची शिकवायची पद्धत एवढी छान आहे की इतकं सुंदर कळतंय की म्हणजे परत आपल्याला आणखीन कधी कधी एखादा क्लास केल्यानंतर दुसरीकडे करावा लागतो. पण मला नाही वाटत की तुमच्याकडे काय शिकलं तर परत कुठे आणखीन काय शिकायची गरज आहे. इतकं सुंदर तुम्ही थँक्यू शिकवता. सो मच. थँक्यू सो मच. तुमच्या आयुष्यात आला एंजलमुळे थँक्यू 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 सो मच. थँक्यू सो मच. आता आपण लास्ट एक सुप्रिया मॅडमला घेऊया. सुप्रिया पवार, त्यांचं विचार नमस्कार. काम अर्धवट राहिलं असेल. नाही नाही, नमस्कार. मी सुप्रिया पवार, मुंबईवरून. मी एंजलचा कोर्स अगोदरही पण दुसरीकडे केलेला, पण तो मला म्हणजे पटलाच नाही आणि मला अर्धवटच शिकवलं गेलं होतं. पण मॅडमकडे मी रेकी केलं, क्रिस्टल केलं, आता एंजल केलं, आता न्यूमरोलॉजीला पण घेतलंय. मॅडम सगळ्या दृष्टीने ऍडजस्ट करतात, सगळ्या दृष्टीने. म्हणजे मला पर्सनली खूप मॅडमनी हेल्प केली आहे, मी सांगू नाही शकत आहे. ते त्याच्या एवढं पुढचं आणि बोला. एवढं सुंदर शिकवतात. कारण एंजलचं जेव्हापासून कनेक्शन सुरू झालंय ना, त्याच्या मनातून भीती कमी झाली की हा आपल्याबरोबर कुणीतरी आहे की ते आपल्याला सपोर्ट करते. कारण ते सपोर्टच नव्हता. पहिली गोष्ट की आपल्याला कोणीतरी सपोर्ट असतो, सिक्युरिटी असते, ती नव्हती. ह्याच्यामुळे म्हणजे एक समजलं की आपल्याबरोबर कोणतरी सपोर्टला आहे, आपली सिक्युरिटी कोणाकडे तरी आहे, असा विश्वास झालाय. थँक्यू मॅम, थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. बरं, एंजल्स हेल्प करतात तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये, डे टू डे हो लाईफ हो मध्ये? हो हो. ओके. तसा पूर्ण हे सुरुवात नाही झाली, पण काही गोष्टी मला जाणवतंय, काही गोष्टी ज्या नव्हत्या माहिती माहीत झाल्यात, असं झालंय. ओके ओके, चलो ग्रेट. थँक्यू सो मच. हा, पुष्पा मॅडम. पुष्पा मॅडम बाहेर आहेत वाटतं. बरं, हो बाकीच्यांनी आज बाहेर माईक बंद करा प्लीज. हा, पुष्पा मॅडम, बाहेर आहे, पुष्पा मॅडम बाहेर आहे मी. प्रवासात आहेत. बाहेर आहे मॅडम. हा हा, तुम्हाला बोला. खूप 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 थँक्यू. आताच मी अथर्वला फोन केला होता, पण अथर्व म्हणाला आज येऊ नका मॅडम, तुम्ही उद्या कधीही या. मी ओके. आता बहिणीला बघायला गेलेले हॉस्पिटलला हा आणि हा. हा एंजलचा कोर्स केल्याच्या नंतर मॅडम एवढे छोटे छोटे एक्सपिरियन्स मला आलेत ना, मी ते शब्दामध्ये व्यक्त करू नाही शकत. माझ्या आता अंगावर काटा आला. इव्हन माझ्या थँक्यू. बहिणीचं ऑपरेशन होताना मी सकाळी उठल्या उठल्या एंजलला, तेव्हा पण मेडिटेशन पण नव्हतं झालेलं, काही नाही. फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रार्थना केली आणि एंजलला म्हटलं माझ्या बहिणीच्या ऑपरेशनच्या इथे तुम्ही जा, ते ऑपरेशन झालं की परत तुम्ही माझ्याकडे या. आणि खरंच तिचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. ती आज अरे वा. उठून पण उभी राहिली, डॉक्टरांनी उठून केलं. तरी तिच्यासाठी मी प्रार्थना करते मॅडम, तिच्या खूप, मी कधीच नाही तुमचे, मी ते रेकी गेल्याच्या नंतर मला तुमच्या अजून क्रिस्टल करायचंय आणि मला थँक्यू. मास्टर रेकी करायचंय मॅडम. ग्रँड नक्की मास्टर नक्की मला करायचंय. हा, नक्की त्याला नक्की. वयाचं काही बंधन नाही एवढं मला माहितीये. इव्हन परमेश्वराची इच्छा. माझ्यासाठी नाही नक्की तर नक्की मी, नक्की. हा, मला लोकांसाठी तरी मी करेन की मला लोकांना मी मदत करू शकेन. हाच माझा हेतू आहे फक्त शिकण्यामध्ये. मला पक्का. आता काही कमवायचं नाही, देवाने भरपूर दिले, भरपूर दिलंय, त्याच्यामध्ये किती आणखी छान नकोय मला वाटतं असं काय. ऐकायला, फक्त देवाने भरपूर दिलंय. खरंच भरपूर दिले मला. फक्त आरोग्य माझं हवंय. जे माझे पाय मॅडम मी चालू शकत नव्हते, माहिती ना त्या दिवशी मी आले तेव्हा. आता मी हळूहळू चालते.
अरे वा, चालायला लागलो मी आता हळूहळू. चला म्हणजे खूप एवढं खूप छान. सारं तुम्ही मला फोन दिला. तुम्ही माझ्या जीवनामध्ये त्या देवात त्याचे संकेत होते की तुम्ही मला भेटायचं होतं, म्हणून एकीच्या माध्यमातून तुम्ही मला भेटला. आणि थँक्यू, आता एंजलच्या थँक्यू सो ह्याच्यातून मच. तर काल रात्री झोपले मॅडम, मला असं वाटत होतं की माझ्या आजूबाजूला सर्व एंजल आहेत की ब्लेसिंग करतायत. खरंच मला मी उठून ऐकले की मला असा भाग झाला की अरे खूप जण आपल्या रूम मध्ये अजून वावरतात. मी एकटीच झोपले होते आईच्या रूम मध्ये, आणि तिकडे मला असा भाग झाला की सर्वजण आहेत. आणि मला मी सर्वांना थँक्यू म्हटलं. चला खूप असत छान, नसत तरी पण मी खूप थँक्यू छान म्हटलं. मॅडम एक्सपिरियन्स. तुम्हालाही मी नमस्कार करते. थँक्यू तुमच्या सो पुढे मच. मी नतमस्तक होते. खरंच थँक्यू सो खूप मच. खूप जीवनामध्ये अजून काय हवे, अशी माणसं असायला पाहिजे आसपास. खूप छान. चला, सो आपण आता इथे स्टॉप करूया. थँक्यू, थँक्यू सो मच. एकच मिनिट हा.